सगळ्यांना शुभ दुपार. झाली का सगळ्यांची जेवणं? तर आम्ही बसलोय जेवण करायला. आज जेवणात काय काय आहे? आत्या चाललेल्यात राहिलेले त्यांचे कांदे लावायला. म्हणलं मग जेवणच करून जा. मी पण परत मग एकटीच असते जेवायला. तर छान अशा भाकरी बनवून घेतल्यात. खाली आहेत चपात्या. भाकरी खाली अशा चपात्या ठेवल्या की नरम राहतात. आणि हे मी काय केलंय, मावशीने घाऱ्याचं पीठ आणलंय. सकाळी मावशी आलती, तिने घाऱ्याचं म्हणजे भोपळ्याच्या घाऱ्याचं पीठ आणलंय. मी त्याची एक चपातीसारखं करून बघितलं तर छान होत होतं. तर संध्याकाळी बनवेन आता म्हणजे हे रात्री. आणि इकडे घेतलेलं आहे लोणचं. मामाला भाकरी बांधून दिली. मामा गेले शेळ्यांना घेऊन. आज बनवलेली आहे छान अशी बटाटाची रस्सा भाजी, गावाकडच्या इसराची. गणेशची शाळा नसल्यामुळे काय होतंय, सुकी भाजी आता जास्त बनवत नाही कारण भाज्या शिल्लक राहतात. तर मग इसराची बटाट्याची भाजी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. त्याला सकाळी मूग दिलेत भाजून. ते पीठ बघू आत्या. तर त्याला काय केलं, मूग खायचं होतं. मग मूग दिलेलं आहे भाजून छान असं तेल मीठ घालून. आणि हे मावशीनं दिलेलं आहे घाऱ्याचं पीठ. आता पिशवीतनं काढून ठेवते. तिने डबा नसेल भेटला, गडबडीत तिला दवाखान्यात जायचं होतं. मग पिशवीत घेऊन आली आहे. खूप छान असं तिने पीठ हे केलेलं आहे. याच्यात काय काय घालून मळलं हे तुम्हाला मी घाऱ्या करताना नक्की सांगेल. आता मी एका डब्यात काढून ठेवते आणि छान अशा मी घाऱ्या ह्याच्या रात्री बनवते. तर असं आहे आज जेवणात. मस्त बटाट्याची भाजी, चपाती, भाकरी, लोणचं. आणि ह्याच्यात मी ना मूग बांधून ठेवलेत मोड येण्यासाठी. आणि ह्या दोघी इतक्या उद्योग करतात, एकतर बसत पण नाही तेव्हा माठावरचं ताट खाली पाडून टाकले. सारखं काय ना काय पाडापाडी सांडासांडी करतात. मग असं छान वातावरण झालेलं आहे, ऊन झालेलं आहे. आता आम्ही जेवण करतो. आता त्यांना जायचे उशीर होते कारण रोप लावायला. तर या सगळ्यांनी छान असं रानातलं जेवण करायला.